एक महत्त्वाची बातमी, पुणे नाशिक थेट रेल्वे मार्ग रद्द करण्यात आल्याची मोठी घोषणा रेल्वे मंत्री यांनी पुण्यात केलेली आहे। शिर्डी मार्गे नवा प्रवास होईल, पुणे स्टेशनचाही विस्तार केला जाईल। नाशिक पुणे मार्ग तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलेलं आहे। जुना थेट पुणे नाशिक मार्ग तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि हा मार्ग रद्द झाल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। नारायणगाव येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या लहरींना रेल्वेमुळे अडथळे येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पुणे नासिक का इश्यू सॉल्व हो गया है। डायरेक्ट रूट नहीं बन रहा है, वो क्लियर हो गया कि टेक्निकली पॉसिबल नहीं है। पुणे नासिक, पुणे से अहिल्यानगर, अहिल्यानगर से शिर्डी, शिर्डी से नासिक। नाशिक पुणे मार्ग हा थेट रेल्वे मार्ग रद्द झालेला आहे, यासाठी पाठपुरावा करत असलेले दिलीप वळसे पाटील आता आपल्या बरोबर आहे। दिलीप वळसे पाटील जी, आपण या मार्गासाठी प्रचंड पाठपुरावा केला, मात्र तरी सुद्धा हा मार्ग रद्द झाला असं खुद्द रेल्वे मंत्री म्हणत आहेत, त्यांनी तशी घोषणा केली आहे। आपली काय प्रतिक्रिया? हो, आज केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवजी एका कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यामध्ये रांजणगावला आले होते। एका IT कंपनीच्या उद्घाटनासाठी CM साहेब पण होते। त्यावेळेला मी त्यांना ते निवेदन दिलेलं आहे। या गोष्टीची मला माहिती आहे की केंद्र सरकार या प्रकल्पाबाबत त्यांचा वेगळा निर्णय झालेला आहे, पण तरी सुद्धा मी त्यांना विनंती केली की जे टेक्निकल रिझन सांगितलं जात आहे त्याच्यातून मार्ग काढणं कसं शक्य आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो काही स्टडी रिपोर्ट आहे तो मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय वैष्णवजी यांना दिलेला आहे आणि त्यांना मी अशी विनंती केलेली आहे की मी आपली वेळ घेऊन एकदा दिल्लीमध्ये येईन, आपल्याला भेटेन, तर त्यावेळेला मला थोडासा चर्चेसाठी वेळ द्या। आता त्यांनी जरी स्पष्ट सांगितलेलं असलं तरी माझा पाठपुरावा त्या बाबतीत त्यांच्याकडे चालू राहील। पण त्यांनी दिलेलं कारण आपल्याला पटलेलं आहे का? नारायणगाव येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या लहरींना रेल्वेमुळे अडथळे येत असल्याने निर्णय घेतल्याचं ते म्हणतायत, हे कारण आपल्याला पटलेलं आहे का? हो, GMRTचा प्रोजेक्ट हा भारत देशाच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याचे निश्चित काही मर्यादा त्याच्यामुळे येतात, परंतु तरी सुद्धा विदेशामध्ये अनेक देशामध्ये अशा प्रकारच्या अडचणी असताना त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी असे रेल्वे मार्ग केलेले आहेत आणि त्याचीच माहिती मी माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणीच दिलेली आहे। धन्यवाद दिलीप वळसे पाटील जी, NDTV मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल।